हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील एक प्रतिष्ठित आणि आकर्षणाचे ठिकाण म्हणजेच रत्नदुर्ग शिवसृष्टी. हे आम्ही रत्नदुर्ग किल्ला पाहिल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, अगदी 2 मिनिटावर अगदी समोरच आहे. तर आमचा रत्नदुर्ग किल्ला पाहून झालेला आहे आणि त्याच्या समोरच आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. तर तिथे चाललो आहे आम्ही, अगदी 2 मिनिटावरतीच आहे. तर समुद्र किनाऱ्यावरच्या अप्रतिम निसर्गात उभारलेली ही शिवचरित्राची भव्य सृष्टी इतिहास, कला आणि संस्कृती यांचे सुंदर मिश्रण सादर करते. त्याचबरोबर उच्च दर्जाच्या शिल्पकलेतून बनवलेली शिवाजी महाराजांची जीवनगाथा, पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचे प्रसंग इथे साकारलेले आहेत. हा प्रकल्प पर्यटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी अतिशय आकर्षक असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे येथे आहेत. विविध ऐतिहासिक प्रसंगातील अत्यंत वास्तवदर्शी मूर्ती, उदाहरणार्थ म्हणजेच रायगड गादी, अफजल खान वध, समुद्रावरचे लढे, स्वराज्य स्थापना प्रसंग इत्यादी. मोठ्या जागात पसरलेले प्रसंगी आधारित सेटअप, शिल्पांबरोबरच माहिती फलक दिलेले असतात, ज्यातून इतिहास समजतो. शिवसृष्टीची जागा किल्ल्याजवळ असल्याने खाली दिसणारा अरबी समुद्र, वाळ्याची झुडूप आणि फोटोग्राफीसाठी उत्तम छान असं ठिकाण. नीटसपणे तयार केलेली बाग, कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम वातावरण असं आहे इथे. फ्रेंड्स, इथे पाहायला गेलं तर एंट्री फी 20 ते 30 रुपये आहे आणि मुलांचे 10 ते 15 रुपये असं आहे. आणि याची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि इथे एक वेगळी मजा म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस भेट दिल्यास समुद्र व किल्ल्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे इथे. त्याचबरोबर मावळ्यांच्या युद्धशैलीचे शिल्पसुद्धा आहेत. तलवारी, ढाल आणि पारंपरिक शस्त्रांचे प्रतिकात्मक प्रदर्शन. तुम्हाला इकडे आल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्याचबरोबर शिवसृष्टीत दिसणारे हे जहाज एक फक्त मॉडेल नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या शक्तिशाली मराठा आरमाराची आठवण करून देणारे प्रतीक आहे. खूप भव्य असं प्रतीक आहे हे. शिवाजी महाराज हे भारतातील पहिले राजे मानले जातात, ज्यांनी व्यवस्थित समुद्री आरमार उभारले. महाराजांनी अरबी समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नौदल उभारले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या समुद्री शक्तीला उत्तर देण्यासाठी हे आरमार तयार केले. समुद्रमार्गाने होणाऱ्या व्यापाराचे आणि किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी जहाजांचा वापर केला जात होता. तर इथे आपल्याला प्राचीन काळातील छान सुंदर गाव, त्याचे व्यवस्थित गावं तयार केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्ले आणि बरंच काही आपल्याला इथे पाहायला मिळेल.
रत्नदुर्ग शिवसृष्टी ही केवळ शिल्पसृष्टी नाही तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत दर्शन आहे. जर तुम्ही रत्नागिरीला भेट देत असाल तर हे ठिकाण नक्कीच चुकवू नका. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली कमेंटच्या साईडला स्वाईप केलं तर तिथे हाईपचं ऑप्शन दिसेल, तर हाईपसुद्धा करायला विसरू नका. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.